नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 7 जुलै 2026 सकाळी आज उजनी धरणाची काय स्थिती आहे, रात्रीतून उजनी धरणामध्ये दौंडचा येणाऱ्या विसर्गामध्ये किती प्रमाणात वाढ झाली आहे, त्याचबरोबर बंड गार्डन नीरा खोऱ्यातील धरणाची काय स्थिती आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सध्याला उजनी धरणाची पाणी परिस्थिती बघितली तर एकूण पाणीसाठा हा 52.83 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा -10.83 TMC एवढापर्यंत आला आहे. टक्केवारी ही 20.21% एवढं उजनी धरण झालेलं आहे मायनसमध्ये. रात्रीतून उजनी धरणामध्ये जवळपास 5.5% म्हणजे 5.64% पाण्याची वाढ झाली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत ती 10%च्या पुढं जाईल. म्हणजेच उद्या सकाळ किंवा दुपारपर्यंत उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये येण्यास सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण तसंच आहे, उजनीत येणारा दौंडच्या विसर्गामध्ये सातत्याने वाढ होते. काल रात्री 6 वाजता जो विसर्ग 54,243 होता तो सध्या रात्री 12 वाजता 1,04,708 झाला. त्यावेळी उजनी धरणाची टक्केवारी होती -23.83 आणि पहाटे 3 वाजता तो 1,27,696 झाला. म्हणजे जवळपास 23,000 पाणी वाढलं. त्यावेळेस -22.47% उजनी धरण होतं आणि सकाळी 6 वाजता त्यामध्ये वाढ होऊन 1,45,561 क्युसेकचा विसर्ग दौंडमधून उजनी धरणाच्या पाण्यामध्ये मिसळतोय. त्यावेळेस उजनी धरणाची टक्केवारी होती 20.21%. म्हणजेच उजनी धरणातून येणारं पाणी सातत्याने वाढतंय. कदाचित आणखी 1 तास 2 तासामध्ये ते 1.5 लाख टप्पा पार करेल आणि असाच पाऊस जर चालू राहिला भीमा खोऱ्यात तर ह्यामध्ये आणखी पाण्याची वाढ होऊ शकते, टक्केवारी वाढू शकते, पाणीसाठा वाढू शकतो. सध्याला नीरा खोऱ्यातील धरणाकडे जर बघितलं तर नीरा खोऱ्यातील भाटघर धरणामध्ये 84 मिलीमीटर पाऊस पडला आहे. नीरा देवधरमध्ये 158 मिलीमीटर पाऊस पडला आहे आणि त्याची टक्केवारी 42.67% एवढीपर्यंत गेलेली आहे. आणि वीर धरणामध्ये 40 मिलीमीटर आणि त्याची टक्केवारी 23.18 आणि गुंजवणी 197 मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे आणि नाझरे धरणामध्ये 37 मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे. म्हणजेच नीरा खोरे आणि भीमा खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. बंड गार्डनचा विसर्ग सातत्याने वाढतोय. काल 60,000 क्युसेक असणारा विसर्ग सध्याला 74,000 गेलेला आहे. त्याचा परिणाम दौंडच्या विसर्गामध्ये वाढण्यामध्ये होणार आहे. तर इथून पुढच्या काळामध्ये उजनीत येणारा पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. बऱ्याच ठिकाणचे रस्ते, देहू असेल, आळंदी असेल, त्या ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले आहे. वारीच्या काळामध्ये पावसाने थैमान माजवले आणि त्याचा फायदा आपल्या उजनी धरणाला होताना दिसतोय. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून उजनी धरणाची माहिती, उजनी धरणाचा पाणीसाठा त्या शेतकऱ्यांना तातडीने कळेल आणि त्या शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजेच परत तो व्हिडिओ आपल्याला कुठं सर्च करा किंवा शोधावं लागणार नाही, तर ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलमध्ये येऊन जाईल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.